नमस्कार, आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह। लातूरचा ट्युशन एरियामध्ये इंडस्ट्री व्यतिरिक्त सुरू असणारे व्यवसाय तात्काळ खाली करण्यात यावे असा एक आदेश काही दिवसापूर्वी एक नोटीस इश्यू केलेली आहे। लातूरचा ट्युशन एरिया ज्या भागामध्ये आहे ती ॲक्च्युली इंडस्ट्रियल इस्टेट आहे। साधारण 26.5 एकरचा हा सगळा भूखंड आहे, पूर्ण क्षेत्र आहे आणि या क्षेत्रावरती 4 दशकापूर्वी साधारण इंडस्ट्री लातूरमध्ये सुरू व्हावी, छोटे मोठे उद्योगांना चालना मिळावी, उत्पादन व्हावं याच्यासाठी या इंडस्ट्रियल एरियामध्ये 100 प्लॉट धारकांना जागा देण्यात आल्या होत्या, जेणेकरून त्यांनी वेगवेगळे व्यवसाय करावेत। परंतु आजच्या घडीला या एरियाची ओळख इंडस्ट्रियल इस्टेट उरली नाही, या एरियाची ओळख संबंध महाराष्ट्राला ट्युशन एरिया म्हणून झालेली आहे। त्याचं कारणही अगदी तसंच आहे। ह्या एरियामध्ये इंडस्ट्री आता 4-2 तुम्हाला शोधाव्या लागतील, बाकी सगळं तुम्हाला क्लासेस, हॉस्टेल, खाजगी मेसेस, खानावळी आणि ट्युशन एरियाशी संबंधित असणारे सगळे पूरक व्यवसाय तुम्हाला पाहायला मिळतील। नीट पेपरफुटीचं लातूर कनेक्शन समोर आल्यानंतर लातूरचा ट्युशन एरिया पण मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला आहे। आत्ता या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एक प्रश्न उपस्थित करत आहोत। तुम्हाला वाटतं हा प्रश्न विचारलाच पाहिजे। प्रशासनानं आता ही एरिया तात्काळ खाली करावा असा आदेश दिलेला आहे, परंतु हे सगळं होत असताना या एरियामध्ये ही सगळी इंडस्ट्री ट्युशनची उभी राहत असताना प्रशासन नेमकं काय करत होतं हा प्रश्न या निमित्ताने आम्ही उपस्थित करत आहोत। सोबतच हा एक प्रश्न आम्ही या निमित्तानं उपस्थित करणार आहोत। ज्या 100 गाळेधारकांनी, ज्या 100 भूखंड मालकांनी सरकारकडनं कवडीमोल दरामध्ये इंडस्ट्रीसाठी जागा घेतली, आज त्या जागेचं मार्केट व्हॅल्यू म्हणजे लार्ज देन 1000 करोडपेक्षा अधिक त्याचं मार्केट व्हॅल्यू निघू शकतं आणि या जागा कवडीमोल दराने यांनी सरकारकडनं घेतल्या। इंडस्ट्री सुरू करतो या नावाने काही वर्ष तिथं व्यवसाय पण केले, परंतु कालांतरानं ह्या जागा हस्तांतरित केल्या गेल्या, ट्युशन चालकांना विकल्या गेल्या, हॉस्टेलवाल्यांना विकल्या गेल्या, ॲग्रीमेंटवर रसीद तिकिटावर करोडो रुपयाचे व्यवहार झाल्याचं आपण माध्यमातून सगळ्यांनी पाहिलेलं आहे। त्यामुळे कवडीमोल दरानं शासनाची जागा घेणारे लोक मोठ्या प्रमाणात नफा कमवून त्या जागा विकत आहेत। तर या निमित्तानं ही लोकांनी शासनाची फसवणूक केली नाही का हाही प्रश्न आहे आणि या लोकांनी शासनाची फसवणूक केली असेल तर याच्यावर शासन काय कारवाई करणार? इतके दिवस शासनानं या लोकांवर कारवाई का केली नव्हती? यांना कोणाचा अभय होता? कोणाच्या पाठबळांनी या लोकांनी शासनाची फसवणूक केली? हाही प्रश्न या निमित्तानं आपण विचारतोय आणि तो विचारला गेलाच पाहिजे। मी इथं फसवणूक हा शब्द वापरलेला आहे, तो फसवणूक हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरलेला आहे, कारण इंडस्ट्रियल इस्टेटची ज्यावेळेस रचना झाली त्यावेळेस त्याच्या घटनेमध्ये ह्या एरियामध्ये तुम्हाला फक्त कुटीर उद्योग म्हणजे प्रोडक्शन संबंधित व्यवसाय तुम्हाला करता येत होते। त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इतर कुठले व्यवसाय करू शकत नव्हतात। त्या ज्या जागा आहेत त्या हस्तांतर करू शकत नव्हतात, त्या जागा तुम्हाला विकता येत नव्हत्या, असा एक नियम होता आणि त्या नियमाला हरताळ फासत आज लातूरच्या या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये ट्युशन आणि त्याच्या संबंधित असणारे व्यवसाय तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील। त्यामुळं मी म्हणतोय की शासनाची या लोकांनी फसवणूक केली। मूळ कायद्यात ती जागा हस्तांतरण करण्याची, विकण्याची परवानगी नसताना या जागा मालकांनी ती जागा, सरकारी जागा जी कवडीमोल दराने त्यांनी घेतली होती, ती करोडो रुपयामध्ये लोकांना विकली आणि त्याच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये कमवले। म्हणजे थोडक्यात शासनाची ही फसवणूकच आहे आणि त्यांनी ही फसवणूक केली आणि या फसवणुकीची त्यांना शिक्षा काय मिळणार आहे हा प्रश्न या निमित्ताने आम्ही प्रशासनाला विचारत आहोत। मागची बातमीचे संपादक असणारे जावेद शेख यांनी याविषयी अतिशय परखडपणे म्हणजे काय नेमका प्रकार घडलेला आहे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न त्यांच्या एका अंकात केलेला आहे। ती माहिती मी तुम्हाला थोडक्यात इथं आता सांगतो, अर्थात तुम्ही पण ती वाचली असेल, परंतु परत एकदा मला ती अधोरेखित माहिती करणं गरजेचं वाटतं म्हणून मी तुम्हाला सांगतो। 26 एकर 32 गुंठे जमीन जून 1964 मध्ये 90 वर्षाच्या करारावर दिली गेली आणि या संस्थेच्या घटनेनुसार या जागेचा वापर फक्त उत्पादन व उद्योगासाठी होणे अनिवार्य आहे। असे असताना या भागातील हुकुमचंद कलंत्री, सौ मीना हुकुमचंद कलंत्री, नितीन हुकुमचंद कलंत्री, सौ मनीषा हुकुमचंद कलंत्री यांच्या नावे असलेला भूखंड क्रमांक 20, 21, 22, 23 त्यांनी IIB क्लासेसला दिला। कलंत्री नावाच्या एका ग्रस्तानी त्यांच्या मालकीच्या असलेले 4 प्लॉट ज्यांचा नंबर 20, 21, 22, 23 आहे
तो IIB क्लासेसला दिलेला आहे. तो कुठल्या आधारावर दिलेला आहे, त्याची संबंधित इस्टेटची घटना तर सांगते की अशा पद्धतीचं कसलंही हस्तांतरण वगैरे करता येत नाही. तर कुण्या माध्यमातनं IIBला त्यांनी ते हस्तांतरण केलं आणि त्याच्यामागे किती मोठे आर्थिक व्यवहार झाले याचा शोध प्रशासनानं घेणं गरजेचं आहे. आणि ही शुद्ध शासनाची फसवणूक आहे. परत मी एकदा सांगतो की ही शुद्ध शासनाची फसवणूक आहे आणि कलंत्री वगैरे मंडळींनी ही फसवणूक केलेली आहे. त्याच्यावर काय कारवाई करणार प्रशासन, हा प्रश्न आम्ही या माध्यमातून विचारत आहोत. यासोबतच बिडवे नावाच्या एका ग्रस्ताने त्यांच्या फॅमिलीच्या मेंबर्सच्या नावावर असणारी 28, 29, 30, 31 क्रमांकाचा भूखंड स्टार क्लासेसला दिलेला आहे. सेम स्टार क्लासेसला पुन्हा आधारावर दिला याची चौकशी झाली पाहिजे. आता सगळ्यात जास्त जो चर्चित नाव आहे मोठे गावकर यांचं. मोठे गावकर यांना जी जमीन दिलेली आहे, अग्रवाल नावाच्या फॅमिलीची ही जमीन आहे. त्यांचा भूखंड क्रमांक आहे 38, 39, 42 आणि 42 ही जागा RCCला देण्यात आलेली आहे आणि ही जागा पुण्या आधारावर RCC क्लासेसला देण्यात आली. ह्याच्यात तर अजून एक असं इंटरेस्टिंग पार्ट आहे, ही जागा मोठे गावकर यांच्या नावावर अजून ट्रान्सफरही झाली नाही, परंतु बांधकाम जो परवाना आहे मोठे गावकर यांच्या नावाने लातूर महानगरपालिकेने दिलेला आहे. माध्यमातून ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तर मुद्दा हा नाही आहे की कुठल्या क्लासला दिला, कुठल्या व्यक्तीला दिला. मुद्दा हा आहे की 100 पैकी किती फ्लॉट धारकांनी आपले फ्लॉट मूळ व्यवसाया सोडून इतर व्यवसायासाठी दिलेले आहेत तर पुण्या आधारावर दिलेले आहेत. त्याच्यातनं काय आर्थिक लाभ घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं शासनाची परवानगी नसताना कसे काय यांनी व्यवहार केलेले आहेत याची चौकशी झाली पाहिजे आणि यांच्यावर कठोरातली कठोर जी कायद्याची कारवाई आहे ती झाली पाहिजे. शासनाची फसवणूक मग ती 1 रुपयाची असो किंवा करोडो रुपयाची असो, ती फसवणूक असते आणि ती फसवणूक झाली तर प्रत्येकाला शिक्षा होणं तितकंच गरजेचं आहे. या निमित्तानं इतरही भूखंड जे आहेत त्यांची आजची काय स्टेटस आहे हे पण प्रशासनानं पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जे आर्थिक व्यवहार झालेले आहेत ते पण समोर आले पाहिजेत आणि त्यांच्यावर पण कारवाई केली पाहिजे. जनसामान्य माणसांमध्ये पैसेवाल्यांवर, व्हाईट कॉलर लोकांवर कारवाई होत नाही अशी एक प्रतिमा आहे. तुमच्याकडे पैसे असले की तुम्ही मोकाट सुटता, तुमचं प्रशासन काही करू शकत नाही, ही एक जनसामान्य लोकांची भावना आहे. ही मी काही वेगळं सांगायला नको. आत्ता या प्रकरणामध्ये प्रशासनाला 30 लोकांची भावना बदलायची चांगली नामी संधी आहे. लातूरचं प्रशासन यात यशस्वी होणार का, किंवा लोकांची जी मान्यता आहे तुमच्याकडे पैसे असले की काही करता येतं, ही मान्यतेला बळकटी देणार आपण येत्या काळात पाहणारच आहोत. लातूरचं स्थानिक प्रशासन छोट्या मोठ्या अतिक्रमणावर धाड कशा पद्धतीनं बुलडोजर लावतं आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. काही अधिकारी रस्त्यावर उतरून आम्ही कशी सिंगमगिरी वगैरे करतो हे दाखवत असतात. त्यांनी PR नेमलेली लोक मोठ्या प्रमाणात त्यांच्या रील्स व्हायरल करतात, त्यांच्या बातम्या व्हायरल्स करतात. अर्थात बातम्या आम्ही पण करतो, तो भाग वेगळा आहे, परंतु बातम्या ज्या काही घटना घडतात त्याच्या केल्याच पाहिजेत, ती माहिती दिलीच पाहिजे. परंतु ती सिंगमगिरी आत्ता या मोठ्या लोकांवर कारवाई करताना होणार का, हा प्रश्न या निमित्तानं विचारला गेला पाहिजे प्रशासनाला आणि तो विचारलाच पाहिजे. ट्युशन एरियाच्या लोकांना नोटीस गेल्यानंतर लातूर काँग्रेस आणि लातूर भाजपच्या लोकांनी आम्ही तुमच्यासोबत आहोत, आम्ही व्यापाऱ्यांना मोकळं सोडणार नाही, त्यांना एकटं सोडणार नाही याबद्दल आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. अर्थात लोकांचा रोजगार जात असेल, लोकांची रोजगाराची संधी कुण्याही लोकांची कुठल्याही कारणासाठी हिरावली नाही पाहिजे या मताचे आम्ही पण आहेत. परंतु हे आश्वस्त करताना चुकीच्या पद्धतीनं जे काही सगळं झालं याची तुम्ही पाठराखण करताय का, ह्याचाही विचार राजकीय पक्षांनी केला पाहिजे. ट्युशन एरियामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय लागेबंदे असणारी लोक या व्यवसायात उतरलेली आहेत. कोणी कुठल्या पक्षाचा असेल, कोणी कुठल्या पक्षाचा असेल, हा भाग दुसरा आहे, अलिदा आहे, लातूरकरांना ते सगळंच ठाऊक आहे. परंतु ह्या पर्सनल इंटरेस्ट दूर ठेवून जे कोणी लोक खऱ्या अर्थानं दोषी आहेत, जे कोणी लोक गुन्हेगार आहेत, ज्या कोणी लोकांनी शासनाची खऱ्या अर्थानं फसवणूक केलेली आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई व्हावी ह्यासाठी लातूरकरांना याच राजकारण्यांनी आश्वस्त करणं गरजेचं आहे. आम्ही मोठ्या लोकांच्या चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालत नाही, यासाठी राजकारणी लातूरकरांना, सामान्य गोरगरीब लातूरकरांना आश्वस्त करणार का, हाही प्रश्न या निमित्तानं आम्ही राजकारण्यांना पण विचारत आहोत. म्हणजे एकूणच लातूरचा ट्युशन एरिया खाली व्हावा का नाही व्हावा याबद्दल वेगवेगळी मतांतरी असू शकतात, परंतु लातूर इंडस्ट्रीयल इस्टेटची जागा, सरकारी जागा कवडी मोलदरांनी घेतली, भाड्यानं कवडी मोलदरांनी घेतली. त्यातले भाडे हजाराच्या आत तुम्हाला आजही पाहायला मिळतील. हजाराच्या आत लातूरच्या क्रीम एरियामध्ये भाडं असू शकतं का, आणि ते भाडं पण वेळेवर पोहोचतं का नाही ह्याचा थोडं माहिती घेतली तर ते पण तुम्हाला माहिती मिळेल की याचं पण भाडं लोक वेळेवर देत नाहीत. अशी कवडी मोल घेतलेली जागा शासनाकडनं
तुम्ही विकताय लोकांना वाढीव दराने भाड्यानं देताय, त्याच्यातनं करोडो रुपये छापताय. तर हा सरळ शासनाची फसवणूक आहे आणि ह्या फसवणूक करणाऱ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे, आमचं एवढंच म्हणणं आहे. त्यात कुठलंही छोट्या लोकांवर तुम्ही कारवाई धूमधडाक्यानं करता, मग मोठ्या लोकांवर जी शासनाची फसवणूक धडधडीत करतायत यांच्यावर तुम्ही कारवाईसाठी प्रयत्न करणार का? प्रशासन असेल किंवा लातूरचे राजकारणी असतील, या निमित्ताने त्यांनी याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. लातूरकर म्हणून तुम्ही तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करू शकता. भारत सत्ता वेगवेगळ्या विषयांवर आपल्यासमोर येण्याचा नेहमी प्रयत्न करत असतं. भारत सत्ताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.